रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनाचा आपला 14वा अध्याय चालू आहे. त्यामध्ये कालपर्यंत आपण भाग 1 म्हणजे 225 ओवीपर्यंत आपण ऐकले आहे. आता आज आपण 226 ते 415 म्हणजे शेवटच्या ओवीपर्यंत भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर मग आपण सुरुवात करूया. याची परी देख तमसत्वधोमुख बैसोनी जे आगळिक धरी रज. हे पहा, याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात म्हणजे त्याचा प्रभाव कमी होतो व रजोगुण ज्या वेळेला वृद्धी पावतो, आपल्या कार्याचा धुमाड गावे देहाचा माजवे तै चिन्हांचा उदयो ऐसा, तेव्हा रजगुण शरीर रूप गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो. त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो. पांजरली वाहुटळी करी वेगळ वेंटाळी तैशी विषयी सरळी इंद्रिया होय. पसरलेली वाहुटळ निरनिराळ्या पदार्थांचे म्हणजे बरे वाईट न पाहता एकीकरण करते, म्हणजे सर्वांना गुंडाळून घेते. त्याचप्रमाणे इंद्रियांना विषयामध्ये मोकळीक असते. परदारादी पडे परी विरुद्धायसे नावडे मग शेळीचे नितोंडे सैंगचारी. परस्त्री वगैरेशी संबंध आला असता या गोष्टी शास्त्र निषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग तू शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चारतो. हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राबो वेंटाळीचा अलाभू ते उरे. तेथपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसऱ्याच्या वस्तू वाढताना जेवढ्या वस्तू प्राप्त करून घेणे अशक्य असते तेवढ्याच वस्तू शिल्लक राहतात. आणि आड पडली या उद्यम जाती फलतिया प्रवृत्ती धनंजया हातून काढी. आणि अर्जुना, कोणताही धंदा समोर आला असता म्हणजे करण्याचा प्रसंग आला असता, तो धंदा करण्याविषयीच्या मनाचा कल मागे घेत नाही. तेवेचे एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा चाट छंदू घेऊन उठी. त्याचप्रमाणे एखादे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा असा अघटित नाद घेऊन उठतो. नगरेचे रचावे जळाशे निर्मावी महावने लावावी नानाविधे शहरेच वसवावीत. जलाशय म्हणजे तळी विहिरी वगैरे पाण्याचे मोठे साठे बांधावेत व नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत. ऐसैसा पाठी कर्मी समारंभू उपक्रमी आणि दृष्टकामी पुरे न म्हणे. अशा अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकीचे भोग मिळविण्याचे कामात पुरे म्हणत नाही. सागरू हे सांडी पडे आगिनला हे तीन कवडे ऐशी अभिलषी जोडे दुर्भरत्व. समुद्र दुर्लभ खरा पण तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषा पुढे हार खाईल. अग्नीला कितीही जळण घातली तरी त्याची तृप्ती होत नाही असा तो दुर्भर आहे खरा, परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची 3 कवड्या इतकी किंमत नाही. असे त्याच्या अभिलाषांच्या ठिकाणी दुर्भरत्व असते. स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवडा विश्व घापे चाडा पायांतळी. विषय तृष्णा ही मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व सर्व विश्व इच्छेच्या पायाखाली घातले जाते. इत्यादी वाढता रजी ये चिन्हे होती साजी आणि आयशा समाजी वेंचे जरी देह. याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे अशी लक्षणे टवटवीत म्हणजे व्यक्त होतात व अशा लक्षणाच्या समुदायात जर देह पडला तर मृत्यू आला म्हणजे मृत्यू आला. तरी आघवाची येही
परिवारला निदेही रिगे परी योनीही मानुषीची. तर या सर्व लक्षणांनी युक्त असा जो रजोगुणी पुरुष दुसऱ्या देहात प्रवेश करतो, परंतु त्या देहाची मनुष्याचीच योनी असते. सूरवाडेशी भिकारी वसोपा राज मंदिरी परी काय अवधारी रावो होईल. हे पहा, एखादा भिकारी चैनीने राजवाड्यात वसेना का, तर तेवढ्यावरून तो राजा होईल का? बैल तेथे करबाडे हे न चुकेगा पुढे निजो का वराडे समर्थाचेनी. बैलाला जरी श्रीमंताच्या लग्नाबरोबरच्या मंडळीला गाडीला झुंपून नेले तरी त्याच्या नशिबी कडबा खाणे काही चुकत नाही. म्हणून व्यापारा हाती उसंतू देहा नाराती तैसे याची पांती झुंपिजे जो. म्हणून व्यापारामुळे ज्यांना दिवसा आणि रात्री विश्रांती मिळत नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो झुंपला जात नाही, म्हणजे तशांच्या कुळात तो जन्मास येत नाही. कर्म जडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजोवृत्तीच्या डोही बुडून निमे. फार काय सांगावे, जो रजोगुणाने बनलेल्या वृत्तीच्या डोहात बुडून मरण पावतो तो काम्य कर्मे करणाऱ्या लोकांच्या कुळात जन्म पावतो. मग तैसाची पुढती रजसत्ववृत्ती गिळून ये उन्नती तमोगुण. त्याचप्रमाणे जेव्हा रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो, म्हणजे तमोगुण वाढतो, तैची जे लिंगे देहीची सबाय सांगे ते परी सुचांगे स्तोत्र बळे. त्यावेळची जी लक्षणे देहाच्या आत व बाहेर असतात ती आम्ही सांगतो, ती चांगल्या स्तोत्र बळाने ऐक. तरी होय ऐसे मन जैसे रवी चंद्रहीन रात्रीचे का गगन अवशेंचे. तर जसे अमावस्येच्या रात्रीचे आकाश सूर्य चंद्र यांनी रहित असते तसे त्याचे मन होते. तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्वंस विचाराची भाष हरपे तै. त्याप्रमाणे अंतःकरण पूर्णपणे विचार शून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंतःकरणात सारासार विवेकाची गोष्ट नाहीशी होते. बुद्धे मेचवेना धोंडी आठायेवरी मवाळे सांडी आठवो देश धडी झाला दिसे. बुद्धी जडपणात धोंड्यालाही दाद देत नाही, म्हणजे मागे सरते. तेथपर्यंत तिने मऊपणा टाकलेला असतो आणि त्याची स्मरणशक्ती तर देशोधडी झालेली असते. अविवेकाचे निमाजे सबाय शरीर गाजे एकलेनी घेपे दिजे मौढ्य तेथ. शरीराच्या आत बाहेर विवेकाचा अतिरेक ढळढळीत दिसतो व त्या तमोगुणाच्या ठिकाणी एकट्या मूर्खपणाची देवघेव होते. आचार भंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी तेनेकडे क्रिया जाय. तमोगुणी पुरुषाच्या इंद्रिय रूपी दारासमोर आचार भ्रष्टता रूपी हाडे रुवलेली असतात. त्यावरून हा निश्चितच तमोगुणी आहे असे समजले जाते. या तमोगुणी पुरुषाच्या क्रिया आचार भ्रष्टतेकडे जातात, म्हणजे तो मरेपर्यंत भ्रष्टाचारण करतो. पाही आणि काही एक दिशे जे दुष्कृती चित्त उल्लासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. पहा, आणखी म्हणजे त्याच्या ठिकाणी एक लक्षण दिसते ते हे की जसे घुबडास अंधारातच दिसते, त्याप्रमाणे या तमोगुणी पुरुषास वाईट कर्मे करण्यात चित्ताला स्फुरण चढते. तैशी निषिद्धाचे निनावे भलती भरे हावे ते विषयी धावे घेती करणे. त्याप्रमाणे निषिद्ध कर्म म्हटले की वाटेल त्या निषिद्ध कर्म करण्याच्या उत्कट इच्छेत सापडतो व ती निषिद्ध कर्माविषयीची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याची इंद्रिये धाव घेतात. मदिरा न घेता डुले
सन्निपाते विन परळे निष्प्रेमेची भुले पिशे जैसे. हा तमोगुणी पुरुष दारू न पिता झोकांड्या खातो, सन्निपात वायू शिवाय बरळतो आणि वेडा मनुष्य जसा प्रेमा वाचून भूलतो तसा हा भूलतो. चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे, ऐसे माला तिजे मोहे माजिरेनी. त्याचे चित्त तर नाहीसे झालेले असते, पण ती उन्मनी अवस्था नाही. याप्रमाणे जे उन्मत्तकारक मोहाकडून वश केले जातात. किंबहुना ऐशेशी ये चिन्हे तमपोशी जय वाढे आयतीशी आपुलिया. फार काय सांगावे. जेव्हा तमोगुण आपल्या सामुग्रीने म्हणजे पूर्णपणे वाढतो तेव्हा तो अशी चिन्हे पोसतो. आणि हेची होय प्रसंगे मरणाचे जरी खागे तरी ते तुले निर्गे तमेशी तो. आणि ह्याच तमोगुणाच्या उन्नतीचा प्रसंग असताना जर मरणाचे ठिकाण प्राप्त झाले तर तो तमोगुणी पुरुष तितक्या तमोगुणासह पुढला जन्म घेतो. रायपण बिजे साठवून या अंगतेजी मग विरुडे तै तुझी गुठी आहे गा. मोहरीचे झाड आपला मोहरीपणा बियात साठवून मग जर आपले अंग टाकील म्हणजे ते मोहरीचे झाड मरेल व त्या बीजापासून जो अंकुर फुटेल त्याला मोहरीपणाशिवाय दुसरी गोष्ट आहे काय. पै होऊनी दीपकलिका येरू आगी विझोका का जेथ लागे तेथ सका तोची आहे. अग्नी हा दिव्याची ज्योत होऊन म्हणजे अग्नीपासून दिवा लावल्यावर मग तो अग्नी जरी विझला तरी विजे नाका, कारण की ज्या ठिकाणी त्या दिव्याची ज्योत लागेल त्या ठिकाणी तो पूर्वीचाच सगळा अग्नी होय. म्हणून तमाची लोथे बांधून या संकल्पाते देह जाये तै मागवते तमाचेची होय. म्हणून तमाच्या मोठे संकल्पाला बांधून म्हणजे तामस संकल्प करीत असताना ज्याचा देह पडतो त्याला पुन्हा तमाचाच देह मिळतो. आता काय येणे बव्हे जो तमोवृद्धी मृत्यू लाहे तो पशु का पक्षी होये झाड का कृमी. आता असे हे पुष्कळ बोलून काय करायचे आहे. जो तमाच्या उत्कर्षात मरण पावतो तो पशु पक्षी अथवा झाड किंवा किडा होतो. कर्मणा सुकृतशाहु सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलं दुःखम अज्ञानंतमस फलम. सुकृताचे म्हणजे सात्विक कर्माचे सत्व प्रधान निर्मल फल मिळते. राजस कर्माचे फल दुःख आणि तामस कर्माचे फल अज्ञान असते असे ज्ञाते सांगतात. येण्याची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृतायशे म्हणे स्त्रौत समो. याच कारणाकरिता जे सत्वगुणापासून उत्पन्न होते ते पुण्य कर्म असे श्रुतीचा संकेत सुचवितो. म्हणून तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते. म्हणून त्या निर्मळ सुकृताला सरळ असे सुख व ज्ञान हे लोकोत्तर फळ येते व तेच सात्विक फळ होय. मग राजसा ज्या क्रिया तया इंद्रावनी पिकलिया जे सुखे चितारुनिया फळती दुःखे. मग राजस क्रिया ज्या आहेत त्या पिकलेल्या इंद्रावनीच्या फळाप्रमाणे आहेत, कारण की त्या क्रिया बाहेरून दिसण्यात जरी सुखाने रंगविलेल्या असतात तरी त्या बियांचे फळ दुःख हे असते. का निंबोळीचे पीक वरी गोडात विखत तैसे ते राजस देख क्रियाफळ. अथवा कडू निंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर दिसतात पण आत विष म्हणजे विषासारख्या कडू असतात, त्याप्रमाणे राजस क्रियांचे फळ आहे असे समज. तामस कर्म जितुके
अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जिया परी. ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषच फळ येते, त्याप्रमाणे जितके तामस कर्म आहे तितके अज्ञान रूप फळाने पिकते. सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते व रजोगुणापासून केवळ लोभ उत्पन्न होतो. तमोगुणापासून प्रमाद व मोह एवढेच नव्हे तर अज्ञान सुद्धा उत्पन्न होते. म्हणून बारे अर्जुना येथ सत्वची हेतू ज्ञाना जैसा का दीन माना सूर्य हा पै. म्हणून बा अर्जुना, जसा सूर्य हा दिनमानाला हेतू आहे तसा येथे सत्वगुणच ज्ञानाला हेतू आहे. आणि तैसेची हे जाण लोभाचे रज कारण आपले विस्मरण अद्वैता जीवी. ज्याप्रमाणे अद्वैत परमात्म्याला आपले स्वरूप विस्मरण हे जसे जीवदशेला येण्यास कारण आहे, त्याप्रमाणेच लोभाला रज कारण आहे. मोह अज्ञान प्रमादा येयामुळे या दोष वृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ. हे शहाणे अर्जुना, मोह अज्ञान व प्रमाद या मलिन दोष समुदायाला वारंवार तमोगुणच कारण आहे. ऐशे विचाराचा डोळा तिन्ही गुण हे वेगळ वेगळा दाविल्या जैसा आवळा तळहातीचा. तळ हातावरील आवळा जसा सर्व बाजूंनी दाखवावा, त्याप्रमाणे हे वेगळे वेगळे तिन्ही गुण विचाराच्या डोळ्यांना दिसतील असे दाखविले. तवा रजतमी दोन्ही देखिली प्रौढ पत्नी सत्वा वाचो निनानी ज्ञानाकडे. तेव्हा रजोगुण व तमोगुण हे दोन्ही पतन घडून आणण्यास समर्थ आहेत आणि सत्वगुणा वाचून ज्ञानाकडे कोणी नेत नाही असे दिसून येते. म्हणून सात्विका व्रती एक झाले गा जन्मव्रती सर्व त्यागी चतुर्थी भक्ती जैशी. म्हणून ज्याप्रमाणे सर्व गोष्टीचा म्हणजे काय अर्थ, जिज्ञासू व अर्थार्थी या तीन भक्ती ज्या आहेत त्यांचा त्याग करून ज्ञानी भक्त ज्ञानरूप भक्तीचे जन्मभर आचरण करतात, त्याप्रमाणे कित्येक पुरुष आमरणांत सात्विक वृत्तीने राहण्याचा निश्चय करतात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुण व्रतिस्था अधो गच्छन्ति तामसाः. सत्वगुणी पुरुष उच्च ठिकाणी म्हणजे स्वर्गादी लोकी जातात. रजोगुणी पुरुष मध्येच म्हणजे मनुष्य लोकी राहतात आणि निंद्य गुणी म्हणजे तमोगुणी पुरुष अधोगतीला म्हणजे कोणत्या तर पशु पक्षादिकांच्या जन्माला जातात. या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर असे अनुवाद केलेला आहे. तैसे सत्वाचे नि नटनाचे आसने जाणे जयांचे ते तनु त्यागी स्वर्गींचे राय होती. त्याप्रमाणे सत्वाच्या उत्कर्षामध्ये ज्यांचे जगणे व मरणे असते ते देह त्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. याची परीरजे जेही काजी जे मरिजे तीही मनुष्य होईजे मृत्यू लोके. याचप्रमाणे जे रजोगुणाने जातात व मरतात ते मृत्यू लोकात मनुष्य होतात. तेथ सुख दुःखाचे खिचटे जे विजय एकेची ताटे जेथ ये मरण वाटे पडिले नुठी. त्या मृत्यू लोकात सुख दुःखाची खिचडी देहरूपी एकाच ताटात जेवावी लागते व जेथे म्हणजे ज्या मृत्यू लोकात रजोगुणाच्या स्वाधीन झाले तर मरण रूपी वाटेत सापडले असता बाहेर पडता येत नाही. आणि तयाची स्थिती तमी
जे वाढून निमती भोगक्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र व त्याच स्थितीने शरीरात तमोगुणाचे उत्कर्षात जे मरतात ते नरक भूमीला जाण्याचा दाखला घेतात. एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणाशी पंडुसुता दाविली सकारणता आगवीचे. अशा रीतीने वस्तूच्या सत्तेने सत्वादी तिन्ही गुण ऊर्ध्वादी गतींना कसे कारण आहेत हे अर्जुना तुला संपूर्ण सांगितले. पै वस्तू वस्तुत्वे असिके ते आपण पे गुणा सारिखे देखोनी कार्य विषेके अनुकरेगा. वस्तू ही वस्तुत्वाने आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने आहेच, तरी ती वस्तू म्हणजे विस्मृतीने आपण आपल्या गुणासारखे पाहून त्या त्या गुणाच्या विशेष कार्याप्रमाणे वागते. जैसे का स्वप्नीचे निराजे जय परचक्र देखीजे तै हारी जैत होईजे आपणजी. आपल्यावर परचक्र आले आहे असे ज्या वेळेस राजा स्वप्न पाहतो त्यावेळेस ते परचक्र निवारण करण्याच्या कामी घडलेला जय अथवा पराजय तो आपणच होतो. म्हणजे काय, त्या स्वप्नातील जयामुळे अथवा पराजयामुळे राजाचा मूळचा राजेपणा वाढला नाही अथवा कमी झाला नाही, तर तो आहे तसाच आहे. तैसे मध्योर्ध्व अध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचून शुद्ध वस्तूची अशी त्याप्रमाणे म्हणजे वरील राजाच्या दृष्टांताप्रमाणे उत्तम गती मध्यम गती व अधोगती हे गतीचे भेद गुणवृत्तीच्या भेदामुळे आहेत. ती गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्म वस्तू शुद्ध आहे तशीच आहे. नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावम सुधिगच्छति. ज्यावेळी पुरुष म्हणजे गुणाचा द्रष्टा होऊन गुणाशिवाय इतर दुसरा करता नाही असे जाणतो व गुणाहून वेगळा जो आत्मा त्याला जाणतो, तेव्हा तो पुरुष गुणातीत जे मत स्वरूप त्या प्रत पावतो. परी ही वाणी असो परी आनन दिसो परी शेते सांगत असो मागील गोठी. परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे, तर हे आमचे सांगणे विषयांतर झाले असे तुला वाटू देऊ नकोस. आता मागील विषय पुढे सांगतो ऐक. तरी ऐशे निज निजे सामर्थ्य तिन्ही सहजे होती देह व्याजे गुणची हे. तर हे तिन्ही गुणच आपापल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावताच देहाच्या निमित्ताने होतात, म्हणजे देहच बनतात. इंधनाचे नि आकारे अग्नी जैसा अवतरे का अवगे तरुवरे भूमी रसू. लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो अथवा जमिनीतील रस हाच मोठमोठ्याल्या झाडांच्या रूपाने दिसतो. नाना दह्याचे निमिषे परिणमे दूधची जैसे का मूर्त होय उंसे गुढी जेवे. अथवा दह्याच्या रूपाने जसे दूधच परिणाम पावते अथवा उसाच्या रूपाने जशी गुढीच प्रकट होते, तैसे हे शांतकरण देची होती त्रिगुण म्हणून बंधा कारण घडे किर. त्याप्रमाणे हे तीन गुण अंतकरणासह देहच म्हणजे सूक्ष्म व स्थूल देह होतात. म्हणून खरोखर जीवाच्या बंधाला कारण घडते. परी चोजही धनुर्धरा जे एवढा गुंफिरा मोक्षाचा संसारा पुन्हा नव्हे. परंतु अर्जुना आश्चर्य हे आहे की एवढे बंधन जीवास असताही जीवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही. गुण आपल्या लेणी धर्मे देहीचे मागू तसाऊ मे चाळीचाही नको मे गुणातीतता. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे
देहाच्या मागे व पुढे हालचाल करीत असताही आत्म्याच्या गुणातीतपणास धक्का लागत नाही. ऐशी मुक्ती अशी सहज ते आता परिसवू तुझ जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी. अशी आत्म्याची स्वभावता मुक्त स्थिती आहे ती आता तुला ऐकवितो, कारण तू ज्ञानरूपी कमळाचा भ्रमर भोगता आहेस. आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नोहे मागे बोलिलो ते खागे तेवीच हे. आणि चैतन्य हे गुणात असून गुणास वश होणारे नसते. ही जी मागे अध्याय 13 मधील श्लोक 23 मध्ये तुला गोष्ट सांगितली तशीच ही गोष्ट आहे. परे पार्था जय ऐशी बोधलेने जीवे दिशे स्वप्न का जैसे चैलेने. तरी अर्जुना ज्या वेळे शांतकरणात समजूत पटवून याप्रमाणे ज्ञान प्रतीती होईल त्या वेळेला गुणादी हे सर्व मिथ्या भासेल. ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्न नाहीसे होते. ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी न्याहाळी चळण होता कल्लोळी अनेकदा. अथवा लाटा हलत असता आपल्या प्रतिबिंबाचे अनेक तुकडे झालेले जसे काठावर उभे राहून एखादा मनुष्य पाहतो. का नटलेनी लागवे नटू जैसा न झकवे तैसे गुण जात देखावे न होनिया. आपण घेतलेल्या सोंगाने जसा नट फसला जात नाही त्याप्रमाणे गुण न होऊन साक्षीत्वाने सर्व गुण पहावेत. पै ऋतू त्रय आकाशे धरुनी याई जैसे नेदिजेची येवोशे वेगळेपणा. अथवा आकाशे तिन्ही ऋतूस आपल्या पोटामध्ये धारण करून आपल्या वेगळेपणाला जसा कमीपणा येऊ देत नाही तैसे गुणी गुणा परवते जे आपण पेयाशे आहे ते अहम बैसे अहंते मूळकेचे. त्याप्रमाणे गुणात असून जे गुणांच्या पलीकडे असे आपल्या ठिकाणी स्वतः सिद्ध आहे त्या मूळच्या स्वरूप अहमपणावर म्हणजे ब्रह्मस्वरूप अहंतेवर जेव्हा अहंकार असतो म्हणजे देह अहंता जाऊन स्वरूप अहंता येते. तै तेथोनी मग पाहता मने साक्षी मी अकर्ता ही गुणाची क्रिया जाता नियोजना. जेव्हा तिथून स्वरूप अहंतेहून पाहत असता तो असे म्हणतो की मी साक्षी व अकर्ता असा आहे व सर्व कर्मांना हे गुणच कारण आहे. सत्वर रज तमाचा भेदी पसरू कर्माचा होता असे तो गुणांचा विकारो हा. सत्व रज तमाच्या भेदाप्रमाणे कर्माचा विस्तार होत आहे तो हा गुणांचा विकार आहे. यया माझी मी ऐसा वनिका वसंतो जैसा वनलक्ष्मी विलासा हेतुभूत. वनामध्ये जसा वसंत ऋतू वनशोभेच्या विलासाला कारणीभूत असतो तसा मी या गुणांच्या विकारामध्ये साक्षी असा कारणीभूत आहे. का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे. अथवा ताऱ्यांच्या समुदायाने लोपावे सूर्यकांत मन्याने अग्नी उत्पन्न करावा सूर्य विकाशी कमळांनी विकासावे व अंधाराने नाहीसे व्हावे. ये कोणाची काजी कही सविता जैसा नाही तैसा करता मी देही सत्ता रूप. यापैकी कोणाच्याही कार्यामध्ये सूर्य जसा केव्हाही कोणाचा कारण होत नाही त्याप्रमाणे या देहात्मिक क्रियारहित केवळ साक्षीत्वाने अधिष्ठान रूप होऊन राहिलो आहे. मी दावोनी गुण देखे गुणता हे मी मिया पोखे याचे निश्चेखे उरे ते मी गुणांचे प्रकाशन करून गुणास पाहतो. गुणाच्या ठिकाणी असणारा गुणपणा माझ्याकडून पोचला जातो व या गुणांचा निराश झाल्यावर जे उरते ते मी आहे. ऐशेनी विवेके जया
उदो होय धनंजया ते गुणाती तत्व येतया अर्धपंथे. अर्जुना, अशा या विचाराचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो त्यास गुणातीतपणा म्हणजे उच्च स्थानाच्या मार्गाने प्राप्त होतो. गुणानेतान तित्य त्रिन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. देहाला कारण असणाऱ्या या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन जन्म मृत्यू म्हातारपण इत्यादी दुःखे यातून मुक्त होऊन तो देहात राहणारा देहात असून सुद्धा अमृतत्व म्हणजे मोक्ष पावतो. आता निर्गुणाशी आणिक ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केले टीक तयाची वरी. आता निर्गुण म्हणून जे आणखी आहे ते तो बिनचूक जाणतो, कारण की ज्ञानाने आपले राहण्याचे ठिकाण त्याच्याच ठिकाणी केले आहे. किंबहुना पंडुसुता ऐसा तू माझी सत्ता पावे जैशी सरिता सिंधुत्वगा. फार काय सांगावे अर्जुना, जशी नदी समुद्राला पावते म्हणजे मिळते त्याप्रमाणे असा तो पुरुष माझी सत्ता मिळवितो. नळिके वरुनी उठिला जैसा शोक शाखे बैसला तैसा मूळ हंते वेडीला तो मनोनिया. जसा राघू नळिकेवरून उठून म्हणजे मोकळेपणाने झाडाच्या फांदीवर बसावा तसा तो देह अंता सोडून स्वरूप म्हणजे ब्रह्म हेच मी आहे अशा स्वरूप अहंतेने तो वेष्टीला गेला. आगा अज्ञानाच्या निदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला की. अज्ञान रूपी निद्रेने जो मोठमोठ्याने घोरत होता तो हे शहाणे अर्जुना आत्मस्वरूपी जागा झाला. पै बुद्धी भेदाचा आरिसा तया हातून पडिला विरेशा म्हणून प्रतिमुखा भासा मुकला तो. अर्जुना, भेद प्रतीती हाच कोणी आरसा तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो प्रतिबिंबाच्या म्हणजे जीवपणाच्या भासाला मुकला. देहाभिमानाचा वारा आता वाजू ठेला विरात ऐकेवीची सागरा जीवेशा हे. हे विरा, आता ह्या पुरुषाच्या ठिकाणी देहाहंकार रूप वारा वाहण्याचा बंद झाल्यामुळे लाटांचे जसे समुद्राशी ऐक्य होते त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी जीवाचे ईशाशी ऐक्य होते. म्हणून मदभावेशी प्राप्ती पाविजे तेने सरीशी वर्षांती आकाशी घनजात येवी. म्हणून त्या पुरुषाला लागलीच मदभावाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे पावसाळा संपल्यावर ढग आकाश रूप होतात म्हणजे नाहीशे होतात ते वेमे होऊन निरुता मग देहीची असता नागवे देह संभूता गुणाशितो. त्याप्रमाणे वस्तुता मद्रूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला तरी तो देहाला उत्पन्न करणाऱ्या गुणाच्या तावडीत सापडत नाही. जैसा भिंगाचे नि घरे दीप प्रकाशू नावरे कान विजेची सागरे वडवानळू. ज्याप्रमाणे अभ्रकाच्या कंदिलाने दिव्याचा प्रकाश आवरला जात नाही अथवा समुद्राने जसा वडवानळ विजला जात नाही तैसा आला गेला गुणांचा बोधून मळे तयाचा तो देही जैसा योमीचा चंद्र जळी. त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचा बोध मळत नाही. जसा आकाशातील चंद्र जळत असतो तसा तो देहात असतो. तिन्ही गुण आपुला लिये प्रौढी देही नाचविती बागडी तो पाहूही न धाडी अहंते ते. तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामध्ये म्हणजे नाना प्रकारच्या चेष्टा करतात
पण तो आपल्या अहंतेला त्या चेष्टा पाहण्यासही पाठवीत नाही. हा ठायवरी निहटोनी ठेलांतरी आता काय वरते शरीरी काही नेणे. येथपर्यंत तो अंतकरणात दृढ निश्चयाने राहिला आहे. आता शरीराच्या ठिकाणी काय घडत आहे हे तो काही जाणत नाही. सांडोनी अंगीची खोडी सरपरी गालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. आपल्या अंगावरची काठ टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यावर ती त्याची काठ कोणी सांभाळावी तसे त्या पुरुषाच्या देहाचे झाले आहे. का सौरभ्य जीर्णू जैसा आमोदू मिळून जाय आकाशा माघारा कमळ कोशा नयेची तो. अथवा कमळातील सुवास परिपक्व झाल्यावर जसा तो सुवास आकाशात मिळून जातो व तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही. पै स्वरूप समरसे तयाही गा झाले तैसे ते तकिम धर्म हे कैसे नेने देह. अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाचीही तशी स्थिती झाली आहे. तशा स्थितीत देहाचे धर्म काय आहेत व देह कसा आहे हे तो जाणत नाही. मनोने जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहीची ठेले कारण नाही तया. म्हणून जन्म म्हातारपण व मरण इत्यादी देहाचे जे 6 गुण ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिले. त्याचा त्याच्याशी काही एक संबंध राहिला नाही. घटाची खापरिया घटभंगी फेडिलिया महदाकाशा पैसया झालेची असे. घट फुटल्यावर व घटाच्या खापऱ्या फेकून दिल्यावर ते घटाकाश आपोआपच महाकाश होते. तैसी देह बुद्धी जाये जय आपण पाठो होये तयान काही आहे ते वाचोनी. त्याप्रमाणे देह बुद्धी गेल्यावर ज्यावेळी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचे स्मरण होते तेव्हा आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही आहे काय. येणे थोर बोधलेपणे याशी गादेही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत. म्हणून तो म्हणे गुणातीत. अशा थोर ज्ञान संपत्तीने युक्त असे त्याचे देहामध्ये राहणे असते म्हणून मी त्याला गुणातीत असे म्हणतो. या देवाची बोला पार्थुआती सुखावला मेघे संभोखिला मोरू जैसा. जसा मेघाच्या गर्जनेने बोलावलेला मोर सुखावतो त्याप्रमाणे या देवाच्या भाषणाने अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. अर्जुन उवाच कैर्लिंग स्त्रीन गुणान्येतान अतीतो भवति प्रभो किमाचार कथम चैतांस स्त्रीन गुणानतिवर्तते. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या 3 गुणाच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणाने ओळखावा, त्याचे आचरण कसे असते, या 3 गुणांच्या पलीकडे तो कसा जातो. तेने तोषे वीरपुषे जी कोणी चित्ती तो दिशे जया माझी वशे ऐसा बोधू. त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला की महाराज, ज्या पुरुषामध्ये असा बोध राहतो तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो. तो निर्गुण काय आचरे कैसे निगुण निस्तरे हे सांगिजो माहेरे कृपेचीनी. तो गुणातीत पुरुष काय आचरण करतो व तो गुणांचे निवारण कसे करतो, आपण कृपेचे माहेर घर आहात, आपण हे आम्हाला सांगावे. या अर्जुनाची प्रश्ना तो षड्गुणांचा राजा परिहारू आकरणा बोलतू असे. ह्या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी 6 गुणांचा राजा श्रीकृष्ण उत्तर देत आहे. ऐका. म्हणे पार्था तुझी नवाई
हे तुलेची पुसची काही ते नामची तया पाही साचे लटिके. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे. तो गुणातीत काय कर्म करतो व गुणातून कसा तरुण वर जातो हे एवढेच असंबद्ध काय विचारतोस? हे तुझे विचारणे खरे हे कसे खोटे आहे या विचारण्यासारखे विसंगत आहे. गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे, हा होय तरी नागवे गुणायया. अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात. गुणातीत ज्याला म्हणतात तो गुणांच्या स्वाधीन तर नसतोच, अथवा तो जरी गुणात सापडला असला तरी तो त्या गुणांच्या स्वाधीन होत नाही. परी अधीन का नागवे हेची कैशेनी जाणावे, गुणांची उखरवे माझी असता. या भूमीत अर्जुनाच्या प्रश्नाची दुरुस्ती करतात. पण तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे किंवा तो गुणाच्या अधीन नाही हे कसे ओळखावे? हा संदेह जरी वाशी तरी सुखे पुसोलाशी, परिसाता तयाशी रूप करू. हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल. आता मी त्याचे स्पष्ट उत्तर देतो. श्री भगवान उवाच. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव, न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, सत्वगुणाचे कार्य म्हणजे प्रकाश, रजोगुणाचे कार्य प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्य मोह ही प्राप्त झाली असता म्हणजे गुणातीत असलेला मनुष्य त्यांचा तिरस्कार करीत नाही. ही प्राप्त होऊन नाहीशी झाली असता तो त्यांची इच्छा करत नाही. तरी रजाचे नि माझे देही कर्माचे अनुजे, प्रवृत्ती जे घेई जे वेंटाळूने. तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. तय मीची का कर्मठ ऐसा नये श्रीमाठ, का दरिद्री लिये बुद्धी विट तोही नाही. तेव्हा त्या गुणातीत पुरुषाला मी एक कर्मठ आहे असा अभिमान चढत नाही, अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद होत नाही. अथवा सत्वेची अधिके जय सर्वेंद्रिय ज्ञान फाके, तै सुविद्यता तोखे उपजेही ना. अथवा सत्वगुणाच्या अधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने म्हणजे मी ज्ञानी आहे असा हर्षभरीत होत नाही, अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही तरी त्याला खेद होत नाही. का वाढीन लेनी तमे न गिळजेची मोह भ्रमे, तया ज्ञानत्वेन श्रमे घेणेही नाही. अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष मोह व भ्रम यांकडून ग्रासला जात नाही, तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही, अथवा तो अज्ञानाचा स्वीकार करीत नाही. पै मोहाचा अवसरी ज्ञानाची चाडन धरी, ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी. मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करीत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्मे झाले तर त्याचा खेदही करीत नाही. सायं प्रातर मध्यान्ना या तिही काळांची गणना नाही, जेवी तपना तैसा असे. ज्याप्रमाणे सूर्याला प्रातःकाल, माध्यान्ह काल व सायंकाळ या तिन्ही कालांची गणना नाही तसा तो गुणातीत पुरुष असतो, म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते. त्या वेगळाची काय प्रकाशे
ज्ञानित्व यावे असे काही जळार्णव पाऊसे साजा होय. त्याला काही वेगळ्याच म्हणजे सत्वगुणाच्या शास्त्रांच्या वगैरे प्रकाशाने ज्ञानपणा यावायचा आहे काय, तर नाही. तो ज्ञानाची मूर्तीच आहे. समुद्र हा पावसाच्या योगाने पूर्ण भरलेला होतो काय, ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्व तया कागमे सांगे हिमवंतु हिमे कापे काही. अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व म्हणजे मी यथासांग कर्म करणार आहे असा अभिमान वाटेल काय. अर्जुना, सांग पाहू, हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय, ना तरी मोह आलिया काही पा ज्ञाना मुखी जेल तया महाआगी ते उन्हाळ्या जाळवत असे. अथवा तमाधिक्याने त्याच्या समोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय, उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठति नेंगते. उदासीनासारखा राहणारा जो गुणांच्या येण्या जाण्याने चालविला जात नाही, ते गुण आपापली कर्मे करीत आहेत, माझा त्याच्याशी संबंध नाही असे म्हणून तटस्थ राहतो, तो गुणांच्या गजबटाने डोलत नाही. तैसे गुण कार्य हे आगवेची आपण आहे म्हणून एकेकानो हे तडा तोडी. त्याप्रमाणे गुण व गुणाचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे म्हणून एकेका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळीत होत नाही. एवढे या गा प्रतिते तो देहाला सेवस्ते वाटे जाता गुंती माझे जैसा. वाटेने जाणारा वाटसरू म्हणजे संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला धर्मशाळेत वगैरे राहतो, तसा तो गुणातीत पुरुष प्रारब्ध भोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे एवढ्या थोर अनुभवाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो. तो जिनताना हारवी तैसा गुण नवे ना करवी जैशी का श्रोणवी संग्रामीची. ज्याप्रमाणे युद्धाची भूमी यशापयशाशिवाय यशाविषयी उदासीन असते, म्हणजे जशी रणभूमी ही जिंकणारी नसते अथवा पराभव पावणारी नसते, अगदी त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो व गुणाकडून पराभव पावणारा नसतो. त्याप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणाकडून काही करवीत नाही. का शरीरातील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोहटाचा स्थानू उदासू जैसा. अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण जसा त्या घरा संबंधाने उदास असतो, अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो, त्याप्रमाणे जो देहादी गुण कार्यावर उदास असतो. आणि गुणांचा यावा जावा ढळे चळे ना पांडवा मृग जळाचा हेलावा मेरू जैसा. आणि अर्जुना, मृग जळाच्या हेलकावेने जसा मेरू पर्वत किंचितही हालत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणाच्या येण्या जाण्याने गडबडत नाही. हे बहुत काही बोलिजे योमवारेने न वचिजे का सूर्य ना गिळिजे अंधकारे. हे फार बोलून काय करायचे आहे. आकाश जसे वाऱ्याने हलत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही. स्वप्न कागा जियापरी जागतया ते न शिंतरी गुणी तैसा अवधारी न बंदिजे तो. जागे असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडित नाही, अर्जुना तसा तो गुणाकडून बांधला जात नाही हे समज. गुणा केरना तुडे
परी दुरुनी जै पाहे कोडे तै गुण दोष जाई खडे सभ्यू जैसा. गुणाच्या तडाख्यात तर तो सापडतच नाही, परंतु जेव्हा तो गुणाचे कमी जास्तपण पाहतो तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ हलणाऱ्या लाकडी बाहुल्यांच्या चेष्टा दुरून पाहतो, तसा गुणाचे कमी जास्तपण दुरून कौतुकाने साक्षी रूपाने पाहतो. सत्कर्मे सात्विके रजते रजो विषयकी तम मोहादिकी वर्तत असे. सात्विक गुण सत्कर्मे करतो, रजोगुण रजोगुणी कर्मे करतो व तमोगुण मोहादिक तामसी कर्मे करतो. परेस तयाची आगा सत्ता होती गुण क्रिया समजता हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी. अर्जुना ऐक, जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या गुणातीत पुरुषाच्या सत्तेने चालतात हे तू पक्के समज. समुद्राची भरती सोमकांतची पाझरती कुमुदे विकासती चंद्रू तोगा. समुद्रालाच भरती येते, म्हणजे चंद्राच्या उदयाने समुद्राला भरती येते. चंद्रकांत मण्यांनाच पाझर फुटतो व चंद्रविकाशी कमळे उमलतात, पण चंद्र तर स्वतः काही हालचाल करीत नाही. का वाराची वाजे विजे गगने निश्चळ अशी जे तैसा गुणाची गजबजे डोले नाजो. अथवा वाराच वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो, पण आकाश ज्याप्रमाणे स्थिर असते त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गडबडत नाही. अर्जुना येणे लक्षणे तू गुणाती तू जाणणे परिसाता आचरणे तयाचे. अर्जुना या लक्षणाने तो गुणातीत पुरुष ओळखावा अथवा त्याची जी वागणूक आहे ती ऐक. समदुःख सुख स्वस्तस समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुती. सुख दुःखांच्या ठिकाणी समान म्हणजे दृष्टी ठेवणारा, स्वस्वरूपी स्थित मातीचे ढेकूळ व दगड व सोने ही सारखीच समजणारा, प्रिय अथवा अप्रिय दोन्ही समान मानणारा, ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा स्वतःची निंदा किंवा स्तुती समान मानणारा. तरे वस्त्राशी पाठी पोटी नाही सुता वाचोनी किरीटी ऐशी सुये दिठी चराचर मद्रुपे. तर अर्जुना, वस्त्राच्या आत बाहेर जसे सुताशिवाय दुसरे काही नसते त्याप्रमाणे हे चराचर चरासहित सर्व विश्व मद्रूप आहे असे तो पाहतो. म्हणून सुख दुःखा सरिषे कांटाळे आचरे ऐशे रिपो भक्ता जैसे हरीचे देणे. म्हणून ज्याप्रमाणे देवाचे देणे भक्तांना व शत्रूंना सारखे असते तसे तो सुख दुःखाला सारख्या ताजव्यात घालून सारखे मानून वागतो. एरवी तरी सहजे सुख दुःख तैचे शिविजे देह जळी होई जे मासोळी जै. एरवी देहरूपी जळामध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावे म्हणजे पूर्ण देह तादात्म्य घ्यावे तेव्हाच सुख दुःख भोगावे. आता हे तव तिने सांडिले आहे स्वस्वरूपे शीच मांडिले सशांती निवडिले बीज जैसे. ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे त्याप्रमाणे आता त्याने देह तादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर झाला आहे. का ओघ सांडोनी गांग रिगुनी समुद्राचे अंग निस्तरली लगबग खळाळाचे. अथवा गंगेच्या पाण्याने गंगेच्या पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळखळ वाहण्याची लगबग नाहीशी केली. तेवे आपण पाचे जया वस्ती झाली गा धनंजया तया देही पैसया सुख तैसे दुःख.
अर्जुना, ज्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपी झाली, त्याला सहजच देहामध्ये जसे सुख तसेच दुःख असते. रात्री तैसे पाले, हे धारणा जेवी एक झाले. आत्मा रामू देह आतले, द्वंद तैसे. जशी रात्र तसेच उजाडणे हे खांबाला जसे एकसारखे असते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममान झालेल्या गुणातीतास देहाला व्यापून असणारी सुख दुःखादी द्वंद्वे आहेत. पै निद्रिताचे नि अंगेशी, सापू तैशी उर्वशी. देवी स्वरूपस्था सरीशी, देही द्वंद्वे. ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या शेजारी जसा साप तशीच उर्वशी म्हणजे समान असतात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे त्यास देहात द्वंद्वे सारखी आहेत. मनोनी तयाचा ठाई, शेना सून या विशेष नाही. रत्ना गुंडे या काही, नेनिजे भेदू. म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमीपणा अधिकपणा नाही, व रत्न आणि दगड यामध्ये त्यास काही फरक वाटत नाही. घरा येऊ पा स्वर्ग, का वरी पडू वाघ. परी आत्मबुद्धीशी भंग, कदा नव्हे. स्वर्ग म्हणजे त्याच्या घरी येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो, परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही. निवटले न उपवडे, जळी नले न विरूढे. साम्य बुद्धी न मोडे तया परी. ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही अथवा जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याची आत्मैक्य बुद्धी मोडत नाही. हा ब्रह्मा ऐशेनी स्तविजे, का नीच म्हणूनी निंदिजो. परी नेने जळो विझो, राखोंडी जैशी. हा ब्रह्मदेव आहे असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा नीच म्हणून त्याची निंदा केली, पण राख जशी जाळणे अथवा विझणे जाणत नाही. तैशी निंदा आणि स्तुती नये कोणेची व्यक्ती. नाही अंधारे का वाती सूर्या घरी. त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती ही खेद आणि संतोष अशा कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाही. सूर्याच्या घरी अंधार आणि उजेड नाही, म्हणजे सूर्याच्या ठिकाणी जशी अंधार व उजेड ही कल्पना नाही, तशी त्याच्या ठिकाणी सुख दुःखाची कल्पना नाही. मानापमानयो स्तुल्यो, स्तुल्यो मित्रारिपक्षयो. सर्वारंभ परित्यागी, गुणातीतस्स उच्यते. मान व अपमान समान मानणारा, मित्र व शत्रू दोन्ही ठिकाणी समान बुद्धी ठेवणारा, सर्व प्रकृती सर्व करते असा बोधावर असल्यामुळे बऱ्या वाईट कोणत्याही कर्माचा आरंभ न करणे हेच ज्याचे शील असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात. ईश्वर बुद्धी पूजिला, का चोरू म्हणून गांजिला. वृषगजी वेडीला केला रावो. तो ईश्वर आहे या बुद्धीने त्याची पूजा केली अथवा तो चोर आहे म्हणून त्या छळे तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला अथवा त्याला राजा केला. का सुहृद पाशी आले अथवा वैरीवर पडे झाले. परी नेने राती पाले तेज जीवी. अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर प्राप्त झाले, तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र व उजाडले जाणत नाही, त्याप्रमाणे तो ते जाणत नाही. साही ऋतू येता आकाशे, लिंपिजेची का ना जैसे. देवी वैषम्य मानसे जाणीजे ना. आकाशामध्ये जरी 6 ऋतू येतात तरी आकाश जसे त्यांच्याकडून लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही. आणि कै एकूपाये
आचारो तयाचा ठाई, तरी व्यापाराशी नाही झाले दिसे. आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पा, तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्म मात्राचा अभाव झालेला दिसतो. सर्वारंभा उटकले, प्रवृत्तीचे तेथ मावळे, जळते गा कर्मफळे तो ते आगी. सर्व कर्मारंभाचे त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेले असते, म्हणजे सर्व प्रकारचे कर्मारंभ त्याच्यापासून दूर होतात. प्रवृत्तीचे त्याच्या ठिकाणी मावळणे असते, म्हणजे संसाराची त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते. अथवा ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नी तो गुणातीत पुरुष आहे. दृष्टा दृष्टाचे नावे, भाऊची जीवी नागवे, शिवी जे स्वभावे पैठे होय. आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंतकरणात उत्पन्न होत नाही. प्रारब्धाने जे प्राप्त होईल त्याचे सेवन करून तो असतो. सुखे नाशिने पाषाणुकान जेने माने, तैशी सांडी मांडी मने वर्जिली असे. ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही व दुःखही पावत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाने त्याग म्हणजे अमुक एक कर्म करायचे नाही व स्वीकार त्याग व स्वीकार टाकलेला असतो. आता किती हाची विस्तारू, जाणी ऐसाच आचारू, तया तोची साचारू गुणातीतो. आता ह्या बोलण्याचा किती विस्तार करावा. त्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असे समज. गुणाचे अतिक्रमणे घडे उपाये, जेने तो आता अनेको आहे कमने श्रीकृष्ण नाथो. ज्या उपायाने गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता यापुढे ऐक असे श्रीकृष्ण म्हणाले. मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते, सगुणान समतितैतान ब्रह्मभूयाय कल्पते. आणि अव्यभिचारी म्हणजे अभेद भक्ती योगाने जो माझी उपासना करतो तो या गुणांच्या पूर्णपणे पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते. तरे व्यभिचार रहिते चित्ते, भक्तियोगे माते सेवितो गुणाते जाकळू शके. तर माझ्या वाचून दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भक्तिरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो. तरे कोणू मी कैशी भक्ती, अव्यभिचारा काय व्यक्ती, हे आगवीची निवृत्ती होवावी लागे. तर मी कोण आहे, भक्ती ती कशी असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय प्रथम झाला पाहिजे. तरे पार्था परियेसा मी तव येथ ऐसा, रत्नी केळावो जैसा रत्न चितो. या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो. तर अर्जुना ऐक, मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे. का द्रवपणाची नीर अवकाशूची अंबर, गोडी तेची साखर आन नाही. अथवा ओलेपणात जसे पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे, अथवा गोडी तीच जशी साखर आहे वेगळी नाही. वन्यतेची ज्वाळ दळाची नाव कमळ, रूखतेची डाळ फळादिक. अग्नी तोच जसा जाळ आहे, पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या फळे वगैरे आहे. आगा हिवजे आकर्षले, तेची हिमवंत जेवी झाले, नाना दूध मुराले तेची दही. अर्जुना, बर्फ जे एकत्र गुठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय, अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते.
तैसे विश्व येणे नावे, हे मीची पै आघवे घेई, चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा, चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही म्हणजे काय, चंद्र पाहणे असल्यास चंद्राच्या कला वेगवेगळ्या करण्याची जरुरी नाही. घृताचे थिजलेपण न मोडिता घृतचे जाण, का नाटिता कांकन सोनेची ते. तुपाचा घट्टपणा न मोडता ते जसे तुपच आहे, अथवा सोन्याचे कडे हे आठविले नसताना ते सोनेच आहे. नुकलिता पटू तंतूची असे स्पष्टू, न विरविता घटू मृत्तिका जेवी. वस्त्राचे धागे न उकळता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे, अथवा मातीची घागर न विरघळविता तशी जशी ती घागर मातीच आहे. म्हणून विश्वपण जावे, मग माते घ्यावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी. म्हणून विश्वपण दूर करावे म्हणजे विश्वाचा निराश करावा, व मग मला घ्यावे तसा मी नाही, तर विश्वासगट सर्व मीच आहे. ऐसेनी माते जाणीजे, ते अव्यभिचार भक्ती म्हणजे, येथ भेदू काही देखिये, तरी व्यभिचारू तो. अशा प्रकारे मला जाणणे ती अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. येथे या विश्वात तो माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. या कारणे भेदाते सांडोनी अभेदे चित्ते, आपण या सकट माते जाणावे गा. या कारणास्तव अर्जुना भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्या सगट म्हणजे आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणावे. पार्था सोनियाची टीक, सोनियाशी लागली देख, तैसे आपण पेयानिक मानावे ना. अर्जुना, सोन्याची टिकली जशी सोन्यावर बसविली असते पहा, त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे माझ्याहून वेगळे मानू नये. तेजाचा तेजोनी निघाला, परे तेजीची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू होआवा. किरण हे तेजोमय असते व तेजापासून उत्पन्न झालेले असते व तेजालाच लागलेले असते. त्या किरणासारखा चांगला बोध असावा म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस. पै परमाणू भूतळी, हिमकणू हिमाचळी, मज माझी न्याळी अहम तैसे. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे, अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वत रूपच आहे, त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा. हो का तरंगू लहानू, परी सिंधूशी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मी मा. समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी मी ती समुद्राहून वेगळी नाही, तसा मी ईश्वराच्या ठिकाणी दुसरा ईश्वरा वाचून वेगळा खरोखर नाही. आयशे निबा समरसे, दृष्टी जय उल्लासे, ते भक्ती पै ऐशी आम्ही म्हणू. बा अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो. आणि ज्ञानाचे चांगावे, येची दृष्टी नावे, योगाची ही आघवे सर्वस्व हे. हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्वसार हेच आहे. सिंधू आणि जलधरा, माझी लागली अखंड धारा, तैशी वृत्ती विरा प्रवृत्ती तो. मेघ आणि समुद्र यांच्यामध्ये जशी अखंड जलधारा लागलेली असते अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाची वृत्ती अखंड ब्रह्ममय असते. म्हणजे जेथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म, ज्याला विषय करते तेही ब्रह्म व वृत्तीही ब्रह्म, अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रह्मरूपच असते. का कुहेशी आकाशा, तोंडी सांदा नाही जैसा, तो परमरसू तैसा एकवटे गा.
अथवा आडाच्या तोंडी असलेला आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही, तर जसे आडातले आकाश हे महाकाशाशी नेहमी मिळालेलेच असते, त्याप्रमाणे अर्जुना तो परम रसाशी म्हणजे परब्रह्माशी ऐक्याला पावतो. प्रतिबिंबोनी बिंबवरी प्रभेची जैशी बुजरी, ते सोहम वृत्ती अवधारी तैशी होय. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत असा प्रभेचा एक सारखा सरळपणा असतो, तशी ती सोहम वृत्ती आहे असे हे समज. आयशेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जे जै अवतरे तैत्येही सकट सरी आपैसया. याप्रमाणे जीव व ब्रह्म या दोहोत म्हणजे जीवाच्या ठिकाणी जेव्हा सोहम वृत्ती ते ब्रह्म मी आहे अशी वृत्ती प्रकट होते, तेव्हा ती सोहम वृत्ती सुद्धा आपोआप नाहीशी होते. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझे पांडवा, विराले या विरवा हे ठाके. अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर तो मिठाचा खडा विरघळला हेही नाहीसे होते. ना तरी जाळूनी तृण वन्नीही विजे आपण, तैसे भेदू नासवून जाणो ज्ञान नुरे. अथवा गवत जाळून जसा अग्नी आपण विजतो, त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान शिल्लक राहत नाही. माझे पैलपण जाय भक्त हे ऐलपण ठाये, अनादि ऐक्य जे आहे तिची निवडे. मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे, असा माझ्यात व भक्तात असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो, आणि माझ्यामध्ये व भक्तामध्ये अनादि जे ऐक्य आहे तेच प्रकट होते. आता गुणाते तो किरीटी जिनी या नवती गोष्टी, जे एकपणा ही मिठी पडो सरली. अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही, कारण की आता एकपणाही सरला. किंबहुना ऐशी दशा ते ब्रह्मत्वगा सुदंशा, ही तो पावे जो ऐसा माते भजे. फार काय सांगावे, अशा प्रकारची जी अवस्था ते हे मर्मज्ञ अर्जुना ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भसतो त्यास ते प्राप्त होते. पुढती येही लिंगे भक्तू जो माझा जगी, हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता. शिवाय आणखी या लक्षणाने युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे, त्याच्याकरिता ही ब्रह्मता पतिव्रता आहे. जैसे गंगेचे नी ओघे डळमळीत जळजे निघे, सिंधू पद तया जोगे आन नाही. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळतेच, यात अन्यथा नाही. तैसा ज्ञानाची दिठी जो माते शिवी किरीटी, तो होय ब्रह्मतेचा मुकुटी चुडारत्न. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटावर अग्रभागी असणारे रत्न म्हणजे मुकुटमणी होतो. या ब्रह्मत्वाशीची पार्था सायुज्याशी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थुगा. अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व चौथा पुरुषार्थ हे यालाच नाव आहे. परी माझे आराधन ब्रह्मत्वी भोय सोपान, येथमी हन साधन गमेन हो. परंतु माझी भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी म्हणजे पोहोचण्याचे साधन आहे, म्हणून ब्रह्मत्वी पोहोचण्याचे मी कृष्ण साधन आहे असे तुला कदाचित वाटेल. जरी झने झने ऐसे तुझा चित्ती, पैसे पै ब्रह्म आननसे मी वाचोनी. तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, तर ती येऊ देऊ नकोस. अरे, माझ्या वाचून
ब्रह्म निराळे नाही. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहं मृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकान्तिकस्य च. अमृत, अविकारी, शाश्वत, धर्मरूप सुख व अद्वितीय असे जे ब्रह्म ते मीच आहे. म्हणजे अशा ब्रह्मात व माझ्यात भेद नाही. अगा ब्रह्म या नावा अभिप्राऊ मी पांडवा मीची बोली जे आगवा शब्दी. अर्जुना, या ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी म्हणजे अमृत, अव्यय, शाश्वत वगैरे शब्दांनी मीच बोलला जातो. पै मंडळाने चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना माझ्यात व ब्रह्मात भेद नाही. आगा नित्यजे निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुख जे अमुमप अद्वितीय. अर्जुना, जे ब्रह्म नित्य अचल प्रकट धर्मरूप अमर्याद सुख व अद्वितीय असे आहे. विवेकू आपुले काम सारून ठाकी जे धाम निष्कर्षाची निशिम किंबहुना मी. विचार म्हणजे हा अज्ञान नष्ट करण्याचे आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे. फार काय सांगावे, सिद्धांताचे पराकोटीचे स्थान ते मीच आहे असे समज. ऐसे से हो अवधारा तो अन्यायाचा सोयरा सांगतशे वीरा पार्थाशी. अहो महाराज ऐका, अशाप्रमाणे तो अनन्य भक्तांचा आवडता श्रीकृष्ण परमात्मा वीर जो अर्जुन त्याला सांगता झाला. एत धृतराष्ट्र म्हणे संजया ही तू ते कोणी पुसिले निवीन वायाने का बोलशी. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजय हे तुला कुणी विचारल्या वाचून व्यर्थ का बोलतोस. माझी अवसरी ते फिडी विजयाची सांगे गुढी येरू जीवी म्हणे सांडी गोठी या. माझ्या मुलांच्या विजयाची बातमी सांगून माझी चिंता दूर कर. तेव्हा संजय मनात म्हणाला की तू या विजयाच्या गोष्टी सोडून दे. संजयो विस्मये मानसी आहा करोनी रसरसी म्हणे कैसे पादिवेशी द्वंद्वया. धृतराष्ट्राची ही अशी अवस्था पाहून संजय आश्चर्यचकित होऊन व त्रासून मनात म्हणाला, अहो काय आश्चर्य आहे, याचे देवाशी कसे वैर आहे. तरी कृपाळू तो तुष्टो येया विवेको हा घोटो मोहाचा फिटो महारोगो. तरी तो कृपाळू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होवो आणि यास म्हणजे धृतराष्ट्रास हा आत्मानात्म विचार सेवन करण्याचे सामर्थ्य देवो आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा होवो. संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरिकाचा येतो चित्ता महापुर. संजय आपल्या मनात धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृष्णार्जुनाच्या संवादाचे मनन करीत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला. म्हणून आता येणे उत्साहाचे अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल. म्हणून आता या उत्साहाच्या भरात तो श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल. तया अक्षरातील भावो पाववेन मी तुमचा ठावो ऐका म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा. त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोहोचवीन, तुम्हाला सांगेन, तो तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे गुणातीत योगो नाम चतुर्दशोऽध्यायः. श्लोक 27.
ओव्या 415. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.